मूग डाळीपासून पौष्टिक आणि चविष्ट असा नाश्ता या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. तर त्यासाठी 1 वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून 2 ते 3 तास गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून अगदी 2 चमचे पाणी टाकून वरून लसूण, कढीपत्ता, जिरं, थोडीशी हिरवी मिरची टाकून याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. हे पहा या पद्धतीने जास्त असं पातळ करायचं नाही, पाणी थोडंसं टाकायचं आहे. आणि आता वरून यामध्ये आवडीनुसार भाज्या टाकून घ्यायच्या. तर इथे मी गाजर, टोमॅटो आणि भरपूर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि सर्वात शेवटी इथे मी थोडंसं इथे 2 चमचे रवा टाकून घेत आहे. तुम्ही सुरुवातीला टाकला तरी चालेल. आणि 5 मिनिटं हे बॅटर छान असं भिजवून घ्यायचं. तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि या पद्धतीने असं पसरवून घ्यायचं. हे पहा या पद्धतीने असं सर्व बाजूने असं थोडंसं असं जाडसर पसरवून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. अतिशय चविष्ट आणि झटपट आपला हा नाश्ता या पद्धतीने बनवून तयार होतो. तर नक्की करून पहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.